गुढी उभा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता, गुढीला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, कोणता मंत्र बोलायचा आहे, गुढीचं साहित्य काय काय लागणार आहे आणि गुढी कधी उतरवायची आहे, ही सर्व माहिती पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर बघा, 19 मार्च 2026 गुरुवार रोजी आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यापासूनच आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत असते. गुढीपाडव्याला आपण ब्रह्मध्वज म्हणत असतो, विजयाचं प्रतीक म्हणून उभा करत असतो. तर गुढी उभा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त आपण पाहूया. तर बघा, गुढी उभा करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:55 आपण गुढी उभा करू शकतो. कारण अमावस्या जी आहे ती 18 तारखेला चालू होत आहे आणि 19 तारखेला सकाळी ती 6:54 संपत आहे. म्हणजे आपल्याला 6:55 गुढी उभा करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. तशी तुम्ही 10 वाजेपर्यंत गुढी उभा करू शकता. आता आपल्याला पाहायचं आहे की गुढी उभा करण्यासाठी साहित्य काय काय लागतं. तर आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे तांब्याचा एक तांब्या लागणार आहे, लिंबाची पानं लागणार आहेत, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने लागणार आहेत, हळद, कुंकू, अक्षदा, फुलांचा एक हार आणि साखरेच्या गाठी लागणार आहेत आपल्याला. त्याचबरोबर आपल्याला नारळ लागणार आहे, एक वेळूची काठी लागणार आहे आणि एक रक्षासूत म्हणतात ज्याच्याने आपण ते गुढीला बांधणार आहोत. आणि आपल्याला साडी लागणार आहे. साडी किंवा मग नवीन एखादी शॉल किंवा एखादा खण किंवा ब्लाऊज पीस हे सुद्धा चालू शकतं आपल्याला. त्याचबरोबर दिवा, अगरबत्ती आणि आपल्याला नैवेद्य लागणार आहे. तर नैवेद्य आपल्याला कशाचं बनवायचं आहे हे पण सांगणार आहे पुढे. तर आपल्याला सर्वात प्रथम वेळूची काठी नसेल तर ती आदल्या दिवशीच आणून घ्यायची आहे आणि जर असेल तर ती आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि नंतर तिला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण काठीला. आणि नंतर आपण हाताची बोटे ओली करून त्याच्याने हळद कुंकाचे पट्टे ओढून घ्यायचे आहेत पूर्ण काठीवरती. त्यानंतर आपल्याला त्या काठीला वस्त्र परिधान करायचे आहे. म्हणजेच आपण जी गुढीला साडी नेसवतो आहोत ती साडी किंवा शॉल असू शकते किंवा खण, पण ते फक्त ऑरेंज कलरमध्ये असेल तर खूप उत्तम होईल. नसेल तर पिवळ्या कलरचा असेल तरी चालेल. पिवळा पण नसेल तर लाल कलर किंवा हिरवा कलर तुम्ही घालू शकता, फक्त ब्लॅक कलर घालायचा नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला कडुलिंबाची फांदी, आंब्याचे डहाळे आणि फुलांचा हार हे सर्व आपल्याला त्या रक्षासूतानी साडीसोबत बांधून घ्यायचं आहे पूर्ण गुढीला. आणि साखरेची गाठी ज्या आपण घेतलेत आहोत त्या पण आपल्याला बांधून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही वरूनही अशी घालू शकता, फक्त पडू नये त्यासाठी तुम्ही गाठ मारून घेऊ शकता. नंतर आपण जो तांब्याचा तांब्या घेतला होता त्याच्यावरती आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकवानी आणि बाजूला 2-2 बोटे ओढून घ्यायचे आहेत. आणि नंतर मग आपल्याला ते तांब्याचा तांब्या त्या गुढीला आपल्याला वरून पालथा घालायचा आहे आणि गुढी आपल्याला उभा करायची आहे. आणि उभा करताना खाली आपल्याला पाट ठेवायचा आहे. आपण रांगोळी काढून घेऊ शकता आजूबाजूनी, त्याच्यावरती पाट ठेवून पाटावरती वस्त्र ठेवून मग गुढी उभा करू शकता. आणि जर तुम्हाला तशी जागा नसेल, जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्ही खिडकीमध्ये गॅलरीमध्ये गुढी उभा करू शकता. फक्त त्याच्या बाजूला तरी पाट ठेवू शकता, त्याच्यावरती आपण नैवेद्य वगैरे दाखवू शकतो असं. बघा, गुढी उभा करताना असं म्हणतात की गुढी ही विजयाचं प्रतीक आहे. त्यामुळे गुढी जी आपल्यापेक्षा हाईट जास्त असावी, उंचीला वेळूची काठी जास्त घ्या घेताना. म्हणजे गुढी उभा केल्यानंतर गुढीची उंची आपल्यापेक्षा जास्त असावी. त्यानंतर आपल्याला गुढी उभा केल्यानंतर आपल्याला गुढीची पूजा करून घ्यायची आहे. हळद कुंकू अर्पण करायचे आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, पुष्प अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळायचा आहे, दिवा लावून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर आपल्याला गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला कडुलिंबाची पानं, कडुलिंबाचा आलेला मोहोर आणि गुळ हे मिश्रण आपल्याला गुढीला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. तिथं आपल्याला पाण्याने चौरंग करून घ्यायचा आहे आणि त्या चौरंगावरती नैवेद्य ठेवून बाजूनी 3 वेळेस पाणी ओवाळून गुढीला नैवेद्यम समर्पयामी म्हणायचं आहे. नंतर तो नैवेद्य घरातल्या सर्वांनी थोडा थोडा खायचा आहे. आता काही ठिकाणी वेगवेगळे नैवेद्यामध्ये पण पद्धत आहेत. कोणी त्याच्यामध्ये धणे टाकते, कोणी अजून काय टाकते. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आता प्रत्येक गावानुसार वेगवेगळी पद्धत असते. आमच्याकडे गुढी उभा केल्यानंतर नारळ फोडतात, तर काही ठिकाणी नुसता नारळ तिथं ठेवला जातो गुढीच्या बाजूला. तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. नंतर आपल्याला गुढीला नमस्कार करायचा आहे आणि मंत्र बोलायचा आहे. तर गुढीला नमस्कार करून मंत्र काय बोलायचा, तर मंत्र बघा एकदम सोपा आहे. ओम ब्रह्मध्वजाय नमः असं मंत्र बोलायचं आहे आपल्याला. ओम ब्रह्मध्वजाय नमः असा मंत्र बोलून आपल्याला गुढीला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की हे नवीन वर्ष मला सुख, समाधान, आनंदाचे जावो, माझ्या घराची भरभराट हो आणि घरातल्या सर्वांना आरोग्य लाभो अशी प्रार्थना करायची आहे. नंतर बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांकडे गोड नैवेद्य होतो, गोड जेवण बनतं. तर त्यामध्ये कुणी श्रीखंड पुरी बनवतं तर कुणी पुरणपोळी बनवतं. तुमच्याकडे जे तुम्ही बनवणार असाल तो नैवेद्य तुम्ही नंतर दुपारी गुढीला दाखवायचा आहे. आता आपल्याला गुढी कधी उतरवायची आहे, तर बघा
काही भागामध्ये गुढी लवकर उतरवली जाते, काही भागामध्ये गुढी सूर्यास्ताच्या वेळेस उतरवली जाते. जेव्हा दिवस मावळती तिला येतो तेव्हा गुढी उतरवली जाते. आता या रीतिरिवाज, पद्धती, संस्कृती जसं गाव बदलतं, जशी गावाची वेस बदलती तसा थोडा थोडा बदल होत जात आहे. तर त्यामुळे आपल्याला जेव्हा आपल्याकडे गुढी उतरली जाती त्यावेळेस आपण उतरवायची आहे. आमच्याकडे तर सूर्यास्ताच्या वेळेस गुढी उतरवली जाते आणि कधीही गुढी संध्याकाळी ठेवायची नसते. गुढी ही विजयाचं प्रतीक आहे, त्यामुळे रात्र होण्या अगोदर गुढी उतरवायची असते. आता गुढी उतरवल्यानंतर त्या साहित्याचे काय करावे, तर बघा, नारळ तर आमच्याकडे सकाळीच फोडून घेतात गुढीला. नंतर आपण गुढी उतरवल्यानंतर गुढीला पहिली पूजा करायची आहे. आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून दिवा ओवाळून गुढीची पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला गुढी हळूहळू उतरवायची आहे. आणि गुढीला जी आपण साखरेची गाठी माळ घातलेली आहे ती आपण खाऊ शकता. प्रत्येकाने एक एक खावी, कारण ती खूप आरोग्याला चांगली असते. ती दिवसभर उन्हामध्ये तळलेली असते, त्यामुळे त्या गाठीतला प्रत्येक एक आणि घरातल्या सदस्याने एक एक तुकडा खायचा आहे. आणि कडुनिंबाची पाने जे आहे ते आपण धान्यामध्ये टाकू शकता, कोणी तिजोरीत पण ठेवतं. आणि साडी जी आपण नेसवतो किंवा जे गुढीला वस्त्र घातलेलं आहे तर ते वस्त्र जर तुम्ही गुढीसाठी स्पेशल आणलं असेल तर ते पुढच्या वर्षीसाठी ठेवू शकता. आणि साडी जर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. पुढच्या वर्षी गुढीला नवीन साडी नेसवायला लागणार. नंतर बघा, जे फुलं वगैरे आहेत ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा तुमच्याकडे जर मोकळी जागा असेल तर तिथे पण टाकू शकता. तर या प्रकारे आपल्याला गुढीपाडव्याचा सण साजरा करायचा आहे व मराठी नवीन वर्षाला आनंदाने सुरुवात करायची आहे. तर गुढीपाडव्याविषयीची सर्व माहिती या व्हिडिओ तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.